पूर्वीच्या काळी घरात भाजीला काही नसलं की पटकन काहीतरी बनवलं जायचं, तेही अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे पदार्थ बनवले जायचे। तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात भाजीला काहीही नसताना तुम्ही आरामात 2 पोळ्या नक्कीच खाल इतकी चविष्ट अशी ही रेसिपी बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, श्रीराज रेसिपी अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये मी कौशल्या गायकवाड तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे एक तडका पॅन मी तापायला ठेवलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेतलाय आणि त्यानंतर इथे मी खडा हिंग घेतलेला आहे। शक्यतो तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर तुम्ही हिंगाची पावडरही वापरू शकतात। आणि आता या तेलात हा हिंगाचा जो खडा आहे तो छान असा तळून घ्यायचा आहे। खडा हिंग वापरल्यामुळे या पदार्थाला अगदी छान अशी टेस्ट येते, खूप छान चव लागते। म्हणून शक्यतो तुमच्याकडे जर खडा हिंग असेल तर तोच तुम्ही वापरा, छान अशी चवही येते। तर हिंग मस्त असा तळून घेतलाय मी, गॅस बंद केलाय आणि त्यानंतर आता हा तळलेला जो हिंग आहे तो तेलातून काढून घ्यायचा आहे। आणि आता खलबत्ता घेतलाय मी, त्यामध्ये हा हिंगाचा खडा टाकून घ्यायचा आहे, मस्त असा कुटून घ्यायचा आहे। खूपही बारीक पावडर व्हायला पाहिजे असं काही नाही। तर हिंग कुटून घेतलाय मी एका साईडला। त्यानंतर एक मोठी वाटी घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी दही टाकून घेतलाय। दही खूपही आंबट नाही घ्यायचं आहे। तर इथे दही टाकून झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या अगदी कमी तिखट आहेत, बारीक कापून घेतलेल्या आहेत मी, हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरमुळे या पदार्थाला खूप छान चव येते। तर उन्हाळ्यात आपल्याकडे शक्यतो भाजीला काही नसतं, कोथिंबीर टोमॅटो वगैरे घरात असतं, तर आपण ही झटपट तयार होणारी रेसिपी बनवू शकतो। तर इथे मी कोथिंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे। त्यानंतर आपण जो हिंग कुटून घेतलाय तो अख्खा नाही टाकायचा, हा अगदी पाव चमचा टाकायचा आहे, मी एक्स्ट्रा कुटून ठेवलेला आहे तो। तर हिंग टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकायची आहे। साखर बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल गोडसर तर तुम्ही साखर टाका। आणि सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता अगदी कमीत कमी साहित्यात हा पदार्थ तयार होतो, पण याची टेस्ट जी आहे तुम्ही एकदा खाल्ली आयुष्यभर विसरणार नाही आणि परत परत बनवाल। चपाती सोबत खायला अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे ताकतव। दह्यापासून बनवलेला हा पदार्थ आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो। तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकतात। तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर अगदी साधा आणि सोपा तडका द्यायचा आहे। आता तेल अगदी कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे, अगदी छान असं तडतडू द्यायचं आहे। आणि त्यानंतर ही फोडणी तयार मिश्रणात टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आहे की नाही सोपी अशी ही रेसिपी? या पदार्थासोबत तुम्ही 1 सोडून 2 चपाती अगदी आरामात खाल, भाजीला काही नसेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आजची ही ताकतवची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि या उन्हाळ्यात घरात भाजीला काही नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि उन्हाळा सुरू झालेला आहे आता, उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्या, खूप बाहेर उन्हामध्ये फिरू नका आणि शक्यतो बाहेर कुठे फिरायला निघाल्यावर एक पाण्याची बॉटल आठवणीने बरोबर ठेवा। चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह।